तर मित्रांनो मी झोपून उठली आता आणि आहोवर मी रागावले. मी त्यांच्याशी बोलणार नाही. नाही बोलणार मग मी इथनं उडी टाकणार. टाकू का? उडली होती तुझ्या नादात लाडून धरलं माझ्या. मित्रांनो खरंच मी आहो सोबत बोलणार नाही. अजून एक उलगडा करतो. जो राज है हमारा हमारा राज है. राज हम राज ऐसे ऐसे उलगडा करेंगे. मतलब असं असं उलगडणार आमचं राज. तर मित्रांनो अशा अशा गोष्टी आम्ही उलगडा करणार आहे. तुम्ही शॉक होऊन जाणार. शॉक. आता ही आहे माझी मोठी पोरगी. आता ह्याच्यावरती कमेंट करून नक्की सांगा कसं काय, कधी झालं, केव्हा झालं, काय झालं. मग मी लगेच उत्तर देतो तुम्हाला, पण व्यवस्थित उत्तर देतो ते पण व्हिडिओच्या माध्यमातून. तुमच्या कमेंट आल्या ना चांगल्या चांगल्या, तर चांगल्या कमेंटचं उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो. कधी देणार, केव्हा देणार ते सांगू शकत नाही, पण नक्की देणार. जर तुम्ही व्हिडिओ दररोज बघत असाल ना तर तुम्हाला नक्की कळेल. ही आहे माझी मोठी पोरगी. हिचं नाव आहे हर्षिता अजय आठवळे. काय नाव आहे ताई तुझं? हर्षिता अजय आठवळे. आणि किती मध्ये शिकते तू? तिसरी मध्ये. मित्रांनो तुम्हाला सांगू का, तुम्हाला असं वाटत असेल की ह्यांच्या कवा लव्ह मॅरेज झालं कवा नाही झालं, तर तुम्हाला आमच्या चॅनल वरती कंटिन्यू बनवून राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच बनवून राहा. तुम्हाला आमच्या लव्ह स्टोरी ऐकायचे भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला मोठा म्हणजे काय लव्ह स्टोरी आमचे लय मोठा आहे. आणि कसं काय झालंय ते तुम्हाला नक्की कळेल. आणि मी का रुसले ते माहिती का आहोवरती. ते सकाळी गावात गेलते, लय उशिरा आलेत. मला आहे ना घरी एकटं करमत नाही. मला मित्रांनो सांगा, बायका ब्युटी पार्लर मध्ये गेला किती वेळ लागतो? विचारा त्यांनाच उत्तर. 5 मिनिट. हा. आणि नवरा ब्युटी पार्लर मध्ये जातो का? नाही जात. दाढी करायला जातो, कटिंग करायला जातो. तिथं नंबर किती असतात माहिती ना तुम्हाला? किती असतात नंबर सांगा ह्यांना. एकदा बसवले बाहेर उन्हात तरी ह्यांना कळलं नाही. 1 तासभर बसलेल्या. मित्रांनो मला करमत नाही, त्यामुळे मी ह्यांच्याशी रुसलेला आहे. आणि मी झोपलेले होते. हा खरंच माझं डोकं दुखत होतं, त्यामुळे मी आज दिवसभर झोपलेलं होती. आणि रानात कामात भरपूर झाले ते, त्यामुळे मला थोडंसं कंटाळा आले. थोडासा म्हणजे मैं थक गई. थक नाही मित्रांनो, लयच कंटाळा आलता. त्यामुळे म्हणजे मी काय केलं, आज दिवसभर रेस्ट केली, आराम केलाय. आणि परत आम्हाला 2-3 दिवसात परत लागण घ्यायची दुसऱ्याच्या शेतात. आणि मित्रांनो घरचे जे काम आहे ते आवरून घेते. तर तुम्हाला आजचे ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आत्ताशी मी चहा घेतला तेव्हा माझं डोकं एकदम फ्रेश झाले. ते दोस्त लाईक करणे. हा लाईक करणे. मित्रांनो लाईक करा. लाईक करायचं म्हणा. लाईक करा. मा पप्पीला सपोर्ट करा. काय म्हण की जा आजी बोलवती, जा हळू जा, अभ्यास कर. तर मित्रांनो मी आहो सोबत काय बोलत नाहीये. तुम्ही कमेंट करून सांगा मी आहो सोबत बोलू की नाही, तुम्हीच सांगा. मी काय बोलणार नाही. माझं डोकं आता थोडस तापलेलं आहे. मला मेसेज आलाय. कुणाचा मेसेज? अरे बँकेचा मेसेज आलाय. अरे फोन करू दे थांब. काय बोलले मित्रांनो सारखंच एक गर्लफ्रेंड म्हणतात. ते गर्लफ्रेंडचे फोन आलेत, हे आलेत. मी कोण आहे? मी आता बायको झाली. याच्या आधी तर गर्लफ्रेंडच होती ना. मग लावलाय फोन. आता बोलू काय म्हणते. असं आहे ना, कोपचे में लेकर जाएंगे इनको, भूसा बना देंगे मार मार के. अंधेले में दरवाजा बंद करके अंधेले में कोपचे में मारेंगे, भूसा बना देंगे. सच्ची? हाँ ठीक है. उंगली मत दिखा अपन को. अभी आपको पता नहीं हॅलो. है. आहो फोनावरती बोलतात. तर एक माझा अजून नमस्कार. हे आमचं दुसरं सरप्राईज 2020 मध्ये बाहेर आलं. आणि ते आले 2017 मध्ये. मग आमचं लव्ह नको सांगू ना. मित्रांनो ह्या प्रश्नांना उत्तर तुम्हाला पाहिजे असतील ना. लव्ह स्टोरी लय मोठी आहे. खरं सांगतो लव्ह स्टोरी इतकी मोठी आहे तुम्ही चक्कर खाऊन पडचाल. मी कसा बायकोच्या इकडे इतक्या लांब गेलो युपीला, ही पोरं कधी झाली, बायको कवा आणली, हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळं तुम्हाला भेटणार आहे बघायला, ऐकायला पण. लव्ह स्टोरी ऐकायला खूप आवडेल तुम्हाला मित्रांनो. खरंच इतकी आवडेल मित्रांनो. तुम्ही खरंच छान छान कमेंट करचाल. मी कसं हिच्या घरच्यांना मनवलं,
हे मी हिला काही पळवून आणलं नाही, काही नाही. हो मी बरोबर. हिच्या घरच्यांना मनवलं, माझ्या घरच्यांना तर मी मनवलंच होतं, पण हिच्या घरच्यांना तयार केलं, माझ्या घरच्यांना तयार केलं, बरोबर का नाही? तवा आम्ही आले ते मित्रांनो. आहे का नाही ताई? असं काय नाहीये, म्हणजे तुम्हाला काय वाटेल की शिल्पाताईला पळवून आणले ते, कारण की एक अजिबात कमेंट नाही आलता, मित्रांनो. एक तेवढं- कमेंट आलता. हा, मी सांगतो मित्रांनो, मला एक सांगायचंय, माझ्या रक्तात तसं नाहीये की पोरगी पळवून आणून करू. ते बरोबर आहे. हा, माझ्या आई आणि वडीलला कसं त्यांनी मानवले ते मला माहिती आहे. माझ्या भावांना कसं काय, तुम्हाला अजून मी काय सांगणार नाही, थोडं थोडं सगळं असं. सांगणार आहे मित्रांनो. लव्ह स्टोरी ऐकायची ना, जास्तीत जास्त फक्त व्हिडिओला शेअर करा. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सबस्क्राईब करा, हे करा. तुम्ही व्हिडिओला शेअर करा. आवडलं तरच. लव्ह स्टोरी तुम्हाला इतकी जबरदस्त वाटेल मित्रांनो. आजपर्यंत तुम्ही पिक्चर मध्ये सुद्धा लव्ह स्टोरी अशा बघितली नाही, अशी लव्ह स्टोरी आमची आहे. जशी काही दिवसापूर्वी सीमा हैदरची लव्ह स्टोरी पाहिली असेल तुम्ही, तशीच आमची लव्ह स्टोरी आहे. पण तुम्हाला पाहिजे ऐकायची असेल ना, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. ही माझी मोठी ताई आणि तो माझा तिकडे दादा आहे, लक्षात राहू द्या. कारण की भरपूर कमेंट आले तर मित्रांनो, तुमचे पोरं आहेत का आणि पोराची तयारी करा असं तसं, म्हणजे आमचे जे युट्यूब फॅमिली आहे ते असं म्हणतात ते. तर आमचे ऑलरेडी 2 पोरं आहेत ते बघू शकता. आणि आज हा स्पोर्ट आम्ही दिलेला आहे तुम्हाला, फोडलेला आहे आमचा बॉम्ब. आता अजून काय काय आहे ते तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. फक्त व्हिडिओ बघत राहा, आनंद घेत राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत राहा, है का नाही ताई? आवडलं तर शेअर करा, है का नाही? आमच्या दिदूचा 15 ऑगस्टचा डान्स आहे, आमच्या दादूचं सुद्धा भाषण आहे. बालवाडीला आहे ना, आणि बाडीत ना, कशात या बालवाडीत या. 2020 ला बाहेर आलेले हे प्रोडक्ट आहे आणि हे 2017 ला. तर कसं वाटलं आजचे ब्लॉग मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. आणि काही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर नक्की कमेंट करून विचारा. आणि आमचं काही चुकलं असेल तर माफ करा. आणि एक भेटूया. सांगतो, बायको इतके वेळ सांगत होती मी रागवली, पण मला बायको रागावलं करमत नाही. आणि माझा आहो कुठंतरी गेले ना मला सोडून एकटा, तर मला करमत नाही, त्यामुळे मी रुसून मला बसते. करमत नाही, मग मी वेडवाकड करतो, मग मला कुठेतरी काय ना काय लागतं, काय ना काय होतं. इसी को तो बोलते हैं हा, मग सच्चा प्यार. टेन्शन बिन्शन आलं, व्हायचा कॅन्सर बिन्सर हिडी का काय. सच्चा प्यार इसी को बोलते. हा, ती ठीक आहे, सगळं बरोबर आहे. जा बाळा तू खाली जा. जातायो. जा. जा, आम्ही येतो. अंडी घेऊन ये, आपल्याला मस्तपैकी भाजी बनवायची अंड्याची. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. काही जर डाऊट असेल मनामध्ये तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारा, मी नक्की सांगेन. आणि आमच्या जो लव्ह स्टोरी आहे लय मोठा आहे, कसं आमचा प्रवास झाला, स्टार्टिंग म्हणजे सुरुवात कसं झाला, एंडिंग कसं झालं, तुम्हाला सगळ्यांना मी सांगणार आहे. तर असंच व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बनवून राहा आमच्या चॅनलवरती आणि व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तर मित्रांनो, इकडं बघा हो काय करतं ते, खिचडी बनवतात आज. खिचडी बनवते ते, पण असं वाटतंय गॅस कार्यक्रम करणार आहे. गॅस संपलं, मग आता चुलीवर स्वयंपाक करावं लागेल. मम्मी आता चुलीवरच करायचं. मी सरपण काढून देईन बाबा, नो पैसे नाही तर आता सांगतो, गॅस संपलाय, चुलीवर स्वयंपाक करा. हो बरोबर मित्रांनो, आता लागण बंद झाले ते, तर आम्हाला आता चुलीवर स्वयंपाक करावं लागेल. मला तर चुलीवर स्वयंपाक करायला येत नाही, पण आहो जर जवळ बसला ना तर सगळं स्वयंपाक करेन. मग त्यामुळे म्हणलं चुलीवर स्वयंपाक करावं लागेल. गॅस संपत आला, हे बघा. मम्मी आता चुलीवर स्वयंपाक करावं लागेल. हे बघा गॅस एकदम लाल चालले, ते बघू आता काय होतंय काय नाही. आता बाईला फोन करू द्या मला. गॅस संपला आपलं. कुठे अजून थांबा, पण सांगावं लागलं. नको नको सांगू, टेन्शन होईल त्यांना पण. देवा, कुठं नेऊन ठेवलं रे मला. तर मित्रांनो बघा, आता खिचडी झालेत, आहोंनी खिचडी केलाय आणि आता आम्ही बसलेत जेवण करायला. आधी बघू दे मीठ लागते का नाही, तर परत जावं लागणार आणायला. मीठ टाकलेत की नाही? हा, मग आहे तुरंत नाही झाले ते ना. झाला हे नमक थोडा करून. तर मित्रांनो, आता झाले ते, खिचडी पण झाले ते, आता जेवायला बसलेत आम्ही. या तुम्ही पण जेवण करायला. आणि चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. मित्रांनो, खिचडी खाली आमच्या बरोबर. या खिचडी खायला मित्रांनो, आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय, काळजी घ्या.